धन्यवाद. पुढे एकदा आपण मॅचच्या दिशेने जाऊ. दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याला सुरुवात होते. टॉस जिंकल्या या ठिकाणी KS जीवदानी मानिवली संघाने आणि या ठिकाणी मॅचला सुरुवात होते. पहिले षटक आपण पाहतोय राईट ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक पहिलं आणि या पहिल्या षटकातील गोलंदाज राजेशच्या विरोधात आपण पाहिलं तर पहिला चौकार आलाय. स्ट्राईक एंडला राहुल आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला विक्रांत. टॉस जिंकला या ठिकाणी मानिवली टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलंय. पहिल्याच गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी मात्र राजेशला पाचारण केलं गेलंय. सेकंड राऊंडची पहिली मॅच धर्मवीर चषक 2022 हे पर्व आपण पाहतोय. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेची दुसरी फेरी आपण पाहतोय. पहिला सामना रंगतदार होईल यात मात्र शंका नाही आहे. एका बाजूला चोळेगाव ठाकूरले या संघाने प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये आर्यन 11 भातबड संघाला बीट करणारा हा संघ ज्याने 5 षटकामध्ये 81 धावा नोंदवल्या होत्या. 82 धावांचं टार्गेट असताना मात्र आपण पाहिला तो सामना अवघ्या 5 धावांनी तो सामना जिंकला होता. गोलंदाज तयार राहुल. पुढे एकदा सच्या राईट ओव्हर द विकेटने आखो टप्प्याचा बॉल ऑन साईडला. फटका चांगला पाहायला मिळतोय. यावेळेस कदाचित चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि आउटफील्ड फास्ट असल्या कारणाने चेंडू थांबत नाहीये. बाउंड्री लाईनचा वेध घेतोय. रन्स मिळतात 4 धावा सलग लागोपाठचे 2 चौकार. फलंदाज राहुलच्या बॅटमधून राहुल आणि राजेश आपण जर पाहिलं तर एक चांगला कॉन्टॅक्ट पाहायला मिळतं गोलंदाज आणि फलंदाज. पण तो राजेशवरती आक्रमण केलंय. राहुल आणि विक्रांत ही जोडी मैदानावरती आहे. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आजच्या रात्री दिली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यावेळी चांगला फटका स्वीट्स आउट ऑफ द बॅट परंतु क्षेत्ररक्षक येत आहेत आणि जज करत असताना मुकेशच्या आवाक्याच्या बाहेर. अगदी मी तर म्हणेन चांगलं जजमेंट होतं मुकेशचं परंतु चेंडू पडल्यानंतर चेंडू फ्लाय झाला आणि अगदी सीमारेषेच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाला. 1 बाउन्स ओव्हर द रोप. अजून एक दर्जेदार चौकार. धावा फलकावरती धावा 12 आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात दमदार पाहायला मिळते. सलग लागोपाठचे 3 चौकार येत आहेत. आक्रमणाला सुरुवात झाली आहे. कदाचित त्या मागच्या मॅचमध्ये देखील चोळेगाव ठाकोले संघाने असंच आक्रमण केलं. प्रतिस्पर्धी संघाला पाहिलं तर पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम गोलंदाज दुर्गेशने मात्र 2 षटक हाताळले. त्यामध्ये कदाचित चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त केवळ त्याने 5 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि तिथे संघ कुठेतरी अगदी अग्रेसर ठरला प्रतिस्पर्धी संघावरती आणि तो सामना त्याने सहजतेने जिंकला होता. यावेळेस राजेश तयार. पुन्हा एकदा फुलटॉस. यावेळेस चांगला फटका ताकदीचा वापर होतोय आणि फलंदाजाच्या बॅटमधून आपण पाहिला तर स्वीट साऊंड येतोय. चेंडू सीमा पार बेड विकेट. बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा हा दर्जेदार स्ट्रोक. रन्स मिळताय 6. षटकार. का बॅटिंग करतोय लाजछपाक आपण पाहिली तर फलंदाज राहुल थांबत नाहीये. कदाचित मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलपासून आक्रमणाला सुरुवात झाली आहे. धावा रोखायचे KS मानिवली हा संघ आपण पाहतो. जीवदानी मानिवली. सेकंड राऊंडची पहिली मॅच जो संघ जिंकेल तो मात्र तिसऱ्या फेरीमध्ये डू ऑर डायची मॅच आपण पाहतोय आणि क्रीडांगणामध्ये एक चांगला फटका आपण पाहतोय. अजून एक यावेळेस जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर आणि यावेळेस चेंडू छूम अंतर. षटकार. 24 धावा फलकावरती आहेत. घणाघाती प्रहार. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर राजेशच्या विरोधात आक्रमण केलं जात आहे. अगदी मी तर म्हणेन सुरुवातीला आक्रमणाला सुरुवात झाली आहे जसं संध्याकाळचं सत्र झालं परंतु या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर अगदी रात्रीच्या वेळेला मात्र इथे आक्रमणाला सुरुवात झाली. पहिली मॅच तुम्ही पाहताय
कारण दिवस रात्र ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. पहिले मॅच आपण पाहिली आणि त्यानंतर लगेच रात्रीमध्ये आपण आलो आणि रात्रीमध्ये ही पहिली मॅच तुमच्या भेटीला येते. तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. अत्यंत चांगली स्पर्धा तुम्ही पाहतायत. तब्बल 96 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील आणि या 96 संघांमधून आपण पाहिलं तर आज 8 संघ ओपन ग्रामीण विभाग, कल्याण डोंबिवली आणि भिवंडी विभागातील हे संघ तुम्हाला पाहायला मिळतील. यावेळी चांगला फटका, पुन्हा एकदा दर्जेदार स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पाठमोर स्थितीमध्ये चेंडूचा पाठलाग करतायत, पण तो शेवटच्या क्षणाला चेंडू थांबत नाहीये. अगदी एक टप्पा घेत सीमा पार रन्स मिळतात 4 आणि प्रत्येक बॉलवरती प्रहार करत असताना यावेळी 4 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने टीमची टोटल पहिल्या षटकाच्या अंती 28 धावा फलकावती आहेत. काय सुरुवात केली आहे. अगदी मागच्या मॅचमध्ये 81 धावा नोंदवल्या. याच मॅचमध्ये देखील जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल फलंदाजी करत असताना, कारण आपण पाहिल्यानंतर नाणेफेकी गमावल्यानंतर आमच्या वाट्याला फलंदाजी आली आहे. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर प्रथम बॅटिंग करत असताना याच संघाने 81 धावा नोंदवल्या, परंतु जीवदानी मानिवली संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलं, इन्व्हाइट केलं प्रतिस्पर्धी संघाला, चोळेगाव ठाकुर्ली संघाला. आणि आघाडीचे 2 फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती. एका बाजूला राहुल आणि दुसऱ्या बाजूला विक्रांत. राहुल मात्र 28 धावांवरती नाबाद खेळतोय. संघाची धावसंख्या देखील 28 आहे. पहिले षटक अत्यंत महागडं राहिले ते मानिवली संघासाठी आणि आता इथून कमबॅक करावं लागेल येणाऱ्या 4 षटकांमध्ये. दुसऱ्या बाजूला देखील आपण पाहिलं तर मुकेश सारखा एक नामवंत हार्ड हिटर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल द्वितीय सत्रामध्ये, परंतु इथे धावा कमी रोखाव्या लागतील. कदाचित कमी धावसंख्या असेल तर मात्र द्वितीय सत्रामध्ये त्या धावा चेस करण्यासाठी हा संघ सज्ज असेल, परंतु धावांचा उच्चांक असेल तर कदाचित मोठं आव्हान घेऊन मैदानावरती उतरेल तो KS जीवदानी मानिवली संघ. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो तर गोलंदाज प्रदीप, गोलंदाज तयार, लेफ्ट हँडर बॅट्समनसाठी. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षक पुढे सरकलेत आणि कदाचित झेल ड्रॉप. अगदी मी तर म्हणेन जजमेंट थोडंसं चुकलं, अंदाज घेता त्याला आला नाही आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अतुल होते. यावेळेस आपण पाहिलं तर अगदी कदाचित थोडेसे मागे गेले, त्यानंतर पुढे सरसवले. चेंडूचा अंदाज त्यांना घेता आला नाही आणि एक टप्पावरती चेंडूला गॅदर त्यांनी केला. भरपूर चांगली फेक पाहायला मिळाली, फक्त एकच धाव इथे मिळते. फलंदाजी करत असताना विक्रांत या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक केला. पुन्हा एकदा 28 धावांवरती नाबाद खेळाडू ज्याने पहिल्या षटकामध्ये प्रहार केलं तो फलंदाज राहुल स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉल यावेळेस बॅटची लिडिंग एज, क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लेगला, फलंदाज होईल बाद आणि पहिली सफलता या मॅचची गोल्डन विकेट आपण पाहतोय. कॅरी करत असताना गोलंदाज प्रदीपला मिळते सफलता. पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज राहुल बॅक टू द पॅव्हलियन. पहिल्या विकेटचं या ठिकाणी पतन होतं आणि पहिला धक्का लागत असताना आपण पाहिलं तर सोळेगाव ठाकुर्ली या संघाला. राहुल मात्र परत आहेत. अठ्ठावीस धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर प्रदीपच्या पहिल्या बॉलवरती 1 धाव आली जी विक्रांतने केली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर फलंदाज स्ट्राईक असतील राहुलकडे आणि राहुलला मात्र तो फटका खेळण्यासाठी भाग पाडलं आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला मात्र एक चांगला झेल टिपला. फलंदाज बाद झाला. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत अक्षय. गावदेवी वेळे हा संघ या ठिकाणी उपस्थित आहे. नारायण प्रतिष्ठान वडवली या संघाला विनंती करतो आपण आला असेल तर रिपोर्ट करा आणि टॉससाठी चालू सामन्याच्या मिड इनिंगमध्ये नाणेफेकी या ठिकाणी केली जाईल. चालू सामन्याच्या मध्यांतराला आपल्याला यायचे आणि टॉस या ठिकाणी आपण करू 2 टीममध्ये. गोलंदाज प्रदीप तयार. यावेळेस स्क्वेअर कटचा प्रतिम नजारा, चेंडू सरळ चालला डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये आणि यावेळेस रन्स मिळत आहेत 4. काय शॉट होता आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त अप्रतिम स्ट्रोक आणि रन्स मिळत आहेत 4. जणू काही सफरचंदावरती सुरी फिरवावी इतक्या भन्नाट वेगाने चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. फलंदाज विक्रांतने रन्स मिळत आहेत 4. 4 धावा फलकावधी आहेत.
जरी राहुल बाद झाला परंतु धावसंख्येचा ओघ मात्र थांबत नाहीये. 28 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. या षटकामध्ये आपण पाहिलं तर एका धावसंख्येमध्ये फलंदाज बाद झाला, परंतु इथे प्रदीपवरती आक्रमण केलं जाईल. आता विक्रांत लेफ्ट हँडर बॅट्समन ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा यावेळेस लेटकटचा फटका आपण पाहतोय. दर्जेदार होता. क्रिकेटचं मादक सौंदर्य क्लास दाखवत असताना रन्स मिळताय 4. बॅक टू बॅक सलग येतोय हा दुसरा चौकार. 2 चौकार येतात आणि 2 चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता भन्नाट वेगाने पुढे सरकते. 37. गावदेवी 11 वेहेले आणि नारायण प्रतिष्ठान वडवली पहिल्या फेरीतील तिसरा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे संघनायक यांना विनंती करून आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु स्वतः गोलंदाज अत्यंत चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळतं. एक धाव इथे रोखू शकत नाहीये. फलंदाजी करत असताना लेफ्ट हँडर बॅट्समन विक्रांतची आणि एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकतोय. यावेळेस धावफलकावरती आपण पाहिल्या तर 38 धावा. अत्यंत चांगली माहिती, अत्यंत चांगलं काम यावेळेस आपण पाहतो. tenniscricket.in संपूर्ण टीम करत असताना आमचे अजय स्कोरर अत्यंत चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि आमच्या कॉमेडी बॉक्समध्ये आमच्या समवेत कालपासून जे जोडले गेले शहापूरचा एक जबरदस्त आवाज आणि शिववाक्यादे लोकप्रिय अमरजी राऊत सर आमच्या समवेत जोडले गेलेत. यावेळेस जाऊया मागच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट. यावेळेस चांगला फटका कव्हरच्या दिशेने इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. यावेळेस क्लास दाखवत असताना आणि फलंदाज आपण पाहतोय अक्षयच्या बाडमधून येतोय. यावेळेस उत्तुंग षटकार. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं प्रगती पथावरती होतं. शेवटच्या अंतिम बॉलवरती स्वागत केले गोलंदाज प्रदीपचं आणि 2 षटकांचा खेळ संपत असताना 44 धावा धावफलकावरती आहेत. 4 44 44 धावा धावफलकावरती आहेत. 22च्या सरासरीने अगदी आता विचार करायला भाग पाडलाय प्रतिस्पर्धी मानिवली संघाला. कारण नाणेफेकी जिंकल्यानंतर आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू, परंतु प्रतिस्पर्धी संघाला आम्ही निमंत्रित केलं बॅटिंगसाठी. हा निर्णय कदाचित चुकीचा तर नाही ना, परंतु यावरती चर्चा केली जाईल. कदाचित इथून एखादा गोलंदाज चांगला वापरावा लागेल आणि या मॅचमध्ये कमबॅक करावा लागेल. धावसंख्येवरती अंकुश ठेवावा लागेल. पहिल्या षटकामध्ये 28.00ची सरासरी आपण पाहिली आणि कदाचित या षटकामध्ये थोड्याशा धावा कमी आल्या, परंतु 22.00ची सरासरी आपण पाहिली आहे. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिला तर अशीच रणनीती आखली तर मात्र धावांचा उच्चांक पाहायला मिळेल या पूर्वार्धामध्ये. 44 धावा. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती गोलंदाजी मार्कवरती कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलंय. आकाशला मात्र इथे कदाचित नौका गोलंदाज वापरलाय यावेळेस या मॅचमध्ये या इनिंगमध्ये मानिवली संघाच्या वतीने. कारण 2 षटक आपण पाहिले. पहिलं षटक राजेशचं थोडंसं महागडं राहिलं, त्यानंतर प्रदीपने मात्र दुसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळलं, त्यामध्ये 16 धावा त्याने खर्च केल्या आणि आता नवीन गोलंदाजाचा वापर या तिसऱ्या षटकामध्ये होत असताना पाहायला मिळतोय. आकाश स्ट्रायकिंगला फलंदाज विक्रांत आणि त्याला साथ मिळते फलंदाज अक्षयची. अक्षयने शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकलाय आणि आता पाहायचे मैदानाच्या आतमध्ये धावांवरती अंकुश लावला जाईल का. गोलंदाज आकाश तयार. यावेळेस चाकू टप्प्याचा बॉल बॅटची लिडिंग एज क्षेत्ररक्षक येत आहेत. झेल कॅरी केला जाईल आणि यावेळेस कॉल होत नव्हता, परंतु इथे झेल टिपला जाईल आणि फलंदाज विक्रांतचा खेळ इथे समाप्त होईल. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2 लागत असताना बिग विकेट, बिग लॉस. चोळेगाव ठाकुर्ली संघाला लागणारा हा दुसरा धक्का. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. अतिशय चांगली धावसंख्या. मी सुरुवातीला सांगितलं की 22.00च्या गतीने मात्र धावसंख्या पाहायला मिळते आणि यावेळेस आपण जर पाहिलं तर 44 धावा असताना पहिल्याच बॉलवरती सफलता अर्जित केली आहे. एखादा नवीन गोलंदाज वापरला गेला आणि यावेळेस पहिली सफलता त्याला अर्जित होती. चला गावदेवी स्पोर्ट्स वारेट संघाला विनंती करून आपला संघनायक आपण रिपोर्ट करायचं. गावदेवी स्पोर्ट्स वारेट 44 धावा. आकाश बॉलिंग ट्रॅकवरती सजेस्ट. स्ट्रायकिंगला फलंदाज अक्षय ज्याने मात्र ठोकलाय शेवटच्या बॉलवरती षटकार आणि त्याच्या
जोडीने मात्र नवीन फलंदाज पुन्हा एकदा अक्षयला आपण पाहतोय. अक्षय 1 अक्षय 2. यावेळेस लाईन चांगली आहे. कीपर होतात बीट अगदी डी झोन मध्ये. एक धाव इथे मिळेल आणि अक्षयची स्ट्राईक देखील रोटेट होईल. एक धाव आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहतोय. बॅटला स्पर्श करून गेला आणि स्ट्राईक या ठिकाणी रोटेट होते. हे पंच मला सांगतात. त्यावेळेस निलेशजी महाजन. धावसंख्या फलकावती 45. धावा फलकावती आहेत. 45. पहिलं सत्र हे पूर्वार्ध आपण पाहतो आणि या पूर्वार्धामध्ये अत्यंत चांगला खेळ राहिला अद्यापपर्यंत. चोळेगाव ठाकूर या संघाचा मध्ये आपण पाहिलं तर तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाज आकाश. आखू टप्प्याचा बॉल यावेळेस काय दर्जेदार फटका आहे. यावेळेस चेंडू सरळ चाललाय ऑन साइडला. बिग 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 लॉंग वे षटकार फलंदाज अक्षयच्या वाडमधून. बन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावसंख्या फलकावती या षटकाराने 51 धाबा 50 अप धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगले बॅटिंग होते अद्यापर्यंत. हे पूर्वार्ध आपण पाहतोय ज्या संघाने पहिल्याच मॅचमध्ये 81 धाबा नोंदवल्यात 80+. तो संघ इथे आक्रमण आणि हल्ला बोल करत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतो बॉलर्स बॅक ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता परंतु अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आपल्याला फटका पाहायला मिळतो. मुकेश येत आहे चेंडू खाली. एकच धाव तिथे मिळेल. चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण. जेव्हा जेव्हा 4 क्रिया महत्त्वाच्या केल्या जातात ना तेव्हा एकापेक्षा मात्र या क्रीडांगणामध्ये काही मिळत नाही आहे. अगदी समोरच्या बाजूने आपण पाहिलं तर आउटफील्ड भरपूर चांगले पाहायला मिळते. चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं आणि फेकणं या अत्यंत महत्त्वाच्या 4 क्रिया प्रत्येक क्षेत्ररक्षकाला कराव्या लागतात. मुकेशनं मात्र हेच केलं. अगदी आपण पाहिलं तर चेंडूवरती आला, चेंडूला उचलला, चेंडूला फेकला आणि सातत्याने आपण पाहिलं तर हे चित्र क्रीडांगणामध्ये प्रत्येक सीमारेषी लगत क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. जो पेट्रोलिंग करतोय त्याला हे काम मात्र अगदी अक्षरशः जोखमीचं त्याला करावं लागतं. खोलवर टप्प्याचा बॉल. काय बॉलिंग आहे. जबरदस्त अप्रतिम बॉल. अक्षरशः आपण पाहिलं तर पूर्णपणे खेळाडूला बीट केला आणि प्रश्न भरपूर विचारून जाणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. कदाचित संभ्रमात टाकणारा हा चेंडू अक्षयसाठी होता. चेंडू बॅटचा संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. तोपर्यंत धाव मिळते फक्त आणि फक्त केवळ 1 धाव. टीमची टोटल यावेळी स्कोर कार्डवरती आहे 53. 53 धावा. 2 षटकामध्ये 44 धावा. अद्यापर्यंत आकाशचा आपण विचार केला तर एक षटकार त्याच्या बॅट बॉलिंगमधून आला आणि अक्षयच्या बॅटमधून 6 धावा आपण पाहिल्या ज्या लेफ्ट हँडेड बॅट्समनने ठोकल्या. 9 धावा इथे खर्च केल्यात आणि षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती असताना हा शेवटचा अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्रेट फटका आपल्याला अगदी डाऊन द विकेटने एकच धाव तिथे मिळेल. मुकेश येतात आणि तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. 1 या धावसंख्येने टीमची टोटल स्कोर कार्डवरती अब तक 54 धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 44 धावा धावफलकावरती होत्या 2 षटकांमध्ये. 54 धावा या षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज आकाशने चांगलं कमबॅक केलं. पहिल्या बॉलवरती विक्रांतला बाद केलं. त्यानंतर आपण पाहिलं तर एक सिंगल आणि षटकार आणि 3 सिंगल एकंदरीत 10 धावा या षटकामागे खर्च केल्या. 56 धावा. चला जास्त वेळ घेऊ नका कारण प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय या मैदानाच्या आतमध्ये चोळेगाव ठाकूर या संघ आहे. चांगले बॅटिंग करतोय. चांगल्या लयमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिला तर KS चिवधानी मानेवली हा संघ आपण पाहतोय ज्याने नाणेफेकीचा कौल जिंकला. उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांचं पुनश्च एकदा हार्दिक मनपूर्वक स्वागत. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित हा क्रिकेटचा थरार धर्मवीर चषक 2022 हे पर्व तुम्ही पाहतायत. सोहळा आनंदाचा, गजर क्रिकेटचा आणि या क्रिकेटच्या पंढरीमध्ये चालू असलेला हा क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आहे. प्रदीपला पुन्हा एकदा मुकेशने पाचारण केले कारण अगदी आपण जर पाहिलं ना अमर सर तर दुसऱ्या षटकामध्ये ज्याने 16 धावा खर्च केल्या होत्या ज्यामध्ये आपण पाहिलं तर एक विकेट देखील त्याने प्रस्थापित केली होती महत्त्वाची.
ती म्हणजे फलंदाज राहुलची. तो प्रदीप इथे बॉलिंग ट्रॅकवरती सच आहे. खोलवर टप्प्याचा बॉल, पंचांकडे स्ट्रॉंग अपील. पंच सांगतात दिशा थोडीशी बाहेरची आहे, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर लेग बायच्या रूपाने एक धाव इथे मिळेल. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती पुढे सरकते 55 धावा. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत पाहायला मिळते. प्रदीपला कमबॅक करावा लागेल, अंकुश ठेवावा लागेल, जेणेकरून आपण पाहिलं तर कमीत कमी धावा जर इथून तुम्ही खर्च केल्या तर कमी धावांचं टार्गेट येणाऱ्या द्वितीय सत्रामध्ये आपल्या संघासमोर असेल. परंतु यासाठी मात्र चांगली गोलंदाजी करणं तुम्हाला भागच पडेल. एक धाव मिळते, 55 धावा फलकावती आहेत. धावसंख्या फलकामध्ये 55. लेग बायची खून करत असताना आपण पाहिले पंच, आमचे मुख्य पंच हेमंतजी तावडे सर, त्यांनी सांगितले की लाईन थोडीशी भरकटली आहेत आणि कदाचित लेग बिफोर विकेटसाठी अपील देखील झाली. उत्साह पाहायला मिळाला, परंतु लाईन आणि उंची पाहिली जाते. हे सर्व शैली तपासली जाते पंचांच्या माध्यमातून आणि कदाचित जर हे सर्व काही गोष्टी ठीक असतील ना तर लेग बिफोर विकेट ग्राह्य धरलं जात आहे. परंतु यावेळेस आपण पाहतोय गोलंदाज प्रदीप तयार. यावेळेस ऑन साईडला फटका खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक होते त्याच्या अबाक्याच्या बाहेर. एक टप्पा घेत चेंडू मात्र डोक्यावरून फ्लाय झालाय, सीमा पार. रन्स मिळतायत 4. हा येतोय धर्मवीर चौकार. अक्षयच्या बॅटमधून चौकार आला आणि अक्षय 1, अक्षय 2 अशी बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. एक अक्षय राईट हँडेड बॅट्समन आहे आणि एक अक्षयचा विचार केला तर लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने धावसंख्या फुलतीये, रुंदीकृत होत असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर आपल्याला पाहायला मिळते. चेंडू सरळ चालला, यावेळेस सीमा रेषा पार, आकाशाला गवसणी घालणारा एक जबरदस्त तडाखा आणि एक जबरदस्त धमाका आपण पाहतोय. फलंदाज अक्षयच्या बॅटमधून रन्स मिळताय 6. हा येतोय षटकार. 65 धावा फलकावती आहेत आणि आता मात्र थांबत नाही आहे. अक्षयला माहिती आहे चौथ्या षटकावरती मात्र आक्रमण केलं जात आहे. प्रत्येक षटकावरती आपण पाहिलं तर दुहेरी आकडा खर्च केलाय. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. कदाचित पहिले षटक आपण पाहिलं ना 28 धावांचं होतं, ते अत्यंत महागडं ठरलं. त्यानंतर प्रदीपने 16 धावांचं षटक हाताळलं आणि गोलंदाज आकाशचा विचार केला, त्याने 10 धावांचं षटक हाताळलं आणि या षटकामध्ये प्रदीपला पुन्हा पाचारण केले गेलं. संघाच्या वतीने चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना धावा फलकावरती 3 बॉलमध्ये खर्च केल्यात 11. अगदी महागडे षटक. थांबायचं 1 मिनिट आणि मॅच बॉल मैदानामध्ये परततोय. प्रदीप हा गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती सर्च आहे. या शेवटच्या 3 बॉलवरती मात्र कमबॅक करावा लागेल, परंतु फलंदाज अक्षय देखील थांबत नाही आहेत. अगदी 3ऱ्या 4थ्या क्रमांकावरती आलेला हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग होतीये आणि यावेळेस अजून एक आपल्या नावाचा परिचय देत असताना गोलंदाज प्रदीपला बॅक टू बॅक सलग ठोकलाय. दुसरा षटकार, यूज इट, मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. का बॅटिंग करतायत. सुरुवातीला आपण पाहिलं तर फलंदाज राहुलने मैदानावरती हाकार माचवला पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर आता मात्र राहुल आणि विक्रांत बाद झाल्यानंतर अक्षयची फलंदाजी वाखाणण्याजोगी राहिली आहे. धावा इथे येतात. सोळेगाव ठाकुर्ली या संघासाठी आपण पाहतोय जबरदस्त मॅच आणि हा विद्यमान सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड राऊंडची एक संघाला दोन्ही संघाने परास्त केले, परंतु प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिलं KS मानिवली या संघाचा विचार केला तर प्रतिस्पर्धी संघ भोमेलन मांडा हा संघ या ठिकाणी अनुपस्थित राहिला आणि त्या संघाला पुढे चाल देण्यात आली आहे. यावेळेस इथे फटका आपल्याला पाहायला मिळतो लॉंग ऑफच्या दिशेने. सर्वात सेफ शॉट लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध चेंडू सरळ चाललाय. यावेळेस क्षेत्ररक्षकाला बीट करून बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि रन्स मिळत आहेत 4. हा येतोय चौकार.
75 धावा धावफलकावरती आहेत आणि शेवटचं अंतिम षटक गोलंदाज भाऊस आखूट टप्प्याचा बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु दिशा थोडीशी भरकटताना गोलंदाजाला आपण पाहिलं. अगदी आउटसाईड दिले एक्स्ट्रम चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, तोपर्यंत एक्स्ट्राच्या रूपानं रन्स मिळते एक. निलेश महाजन आणि हेमंतजी तावडे सर दोन ऑफिशियल पंच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या सामन्यासाठी. धावसंख्या धावफलकावरती 76 धावा यावेळेस ऑन साईडला अलॉंग द कार्पेट फटका चांगला पाहायला मिळतोय. अक्षयच्या बॅटमधून आपण पाहतो लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे, एकच धाव इथे मिळते आणि एक धाव इथे कंप्लीट करत असताना अचूक थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. ॲक्युरेट फेकी होती आणि एकच सिंगल आणि सिंगलच्या मदतीने 77 धावा धावफलकामध्ये आपण पाहतोय. चांगली धावसंख्या पूर्वार्धामध्ये उभी केली आहे. पहिल्या मॅचमध्ये 81 धावा या संघाने नोंदवल्या होत्या आणि आता या शेवटच्या अंतिम षटकामध्ये पाहायचे किती धावा बनावेल आणि किती धावांचं टार्गेट प्रतिस्पर्धी KS जीवदानी मानिवली संघाच्या समोर उभं करेल. गोलंदाज तयार, राऊंड विकेटने हा बॉल यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड कुठे झालाय सरळ लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. यावेळेस येतोय अप्रतिम अंपायर सिग्नल, मॅक्सिमम यूज इट षटकार. त्र्याऐंशी धावा म्हणजे आजच्या दिवसातील आपण पाहिला तर जो रेकॉर्ड सोळेगाव ठाकुर्ली संघाच्या नावावरती होता त्या संघाच्या नक्कीच आपण पाहिलं तर त्या संघाने इथे या पूर्वार्धामध्ये धावा नोंदवल्यात. अगदी आपण पाहिलं तर पहिल्याच मॅचमध्ये 81 धावा आणि या मॅचमध्ये अगदी 4 चेंडू अजूनही बॅलन्स असतील. 83 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस इथे खराब चेंडू दिशाहीन दिशेपासून भरकट आहेत गोलंदाज भाऊस. पहिला बॉल अगदी स्वेअर आला, त्यानंतर हेलिकॉप्टर पाहायला मिळाला आणि तो लँड झाला अगदी लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. आणि पुन्हा एकदा कदाचित गतीमध्ये थोडेसं बदल करत असताना यावेळेस आपण पाहतो भाऊस एक चेंडू स्वेअर आला आणि त्यानंतर कमबॅक करत असताना या षटकामध्ये अंतिम स्लॉग ओव्हरचं षटक आणि या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये कमीत कमी धावा जर खर्च केल्या तर मात्र कमी धावा अजूनही पाहायला मिळतील षटकामध्ये. यावेळेस अजून एक व्यवस्थित रडारमध्ये चेंडू, गती कमी केली परंतु त्याचा वापर केलाय यावेळेस फलंदाज अक्षयने आणि चेंडूला सरळ पाठवलंय, भिरकावून दिलंय सीमारेषे पलीकडे. अजून एक उत्तुंग गगनचुंबी षटकार. नव्वद धावा धावफलकावरती आहेत. का बॅटिंग करतात लाजवाब. आपण पाहिलं तर अक्षयचा विचार केला तर यावेळेस अजून एक फटका दर्जेदार, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल होईल ड्रॉप आणि रन्स मिळत आहेत 2. तिसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेस फेकी थोडीशी लेझी आली आणि त्याचा पुरेपूर फायदा यावेळेस 2 फलंदाजांनी घेतलाय. 3 धावा धावफलकावरती 93 धावा. अक्षयचा विचार केला तर एक अक्षय 43 धावा संख्येवरती नाबाद खेळतोय आणि त्याला 7 मिळतीये. 9 धावांवरती नाबाद असलेला एक अक्षय हा फलंदाज. शेवटचा अंतिम बॉल धावा धावफलकावरती 93. शेवटचा आणि अंतिम बॉल आपल्याला पाहायचे. कदाचित या बॉलवरती षटकार आला तर 100 धावांचं टार्गेट उभं केलं जाईल. पाहायचे शेवटचा बॉल, गोलंदाज भाऊस तयार. जर डॉट आला तर मात्र 94 धावांचं टार्गेट, परंतु या षटकामध्ये या बॉलवरती मात्र धावा किती येत आहेत. यावेळेस अगदी आपण पाहिलं तर रंगावरती येणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एकच धाव इथे मिळते लेग बायच्या रूपानं. 94 धावा धावफलकावरती आणि 95 धावांचं टार्गेट उभं केलंय KS जीवदानी मानिवली संघासमोर. येणारे 30 बॉल आणि 95 धावांची गरज असेल विजयासाठी द्वितीय सत्रामध्ये यावेळेस मानिवली संघाला. आणि द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल तसे कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील शहापूरचा एक जबरदस्त बुलंद आवाज आणि शिव व्याख्याते म्हणून प्रसिद्ध आहेत ते आमचे अमरजी राऊत सर यांचा आवाज आपण ऐकू. तत्पूर्वी आम्ही टॉससाठी इन्व्हाइट करू गावदेवी वेले आणि नारायण प्रतिष्ठान वडवली या 2 टीमचे कॅप्टन यांना विनंती केली जाते आपण टॉससाठी यायचे. जाऊया मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट. 95 धावांचं आव्हान आहे आणि या मैदानावरती धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील की हा धावा डिफेंड करेल सोलेगाव ठाकुर्ली हा संघ याचं धावतं वर्णन मात्र तुमच्या समोर येईल. या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून जबरदस्त व्हॉइस अमरजी राऊत सर यांना. धन्यवाद.
थँक्यू सो मच महेशजी दुळे सर. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक सन 2022 क्रिकेटचा हा महाथरार आपण बघत आहोत. दिवस क्रमांक 8 कविखाड विद्यालयाच्या या भव्य प्रांगणावर ही भरणारी स्पर्धा. गेली 27 वर्ष या स्पर्धेनं स्वतःची पद प्रतिभा प्रतिमा प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी सांभाळल्यात. शहापूर नगरपंचायतीचे विद्यमान उपनगराध्यक्ष नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष शिवसेना शहापूर शहर प्रमुख आणि शहापूर तालुक्यातील शिवसेनेचा बुलंद आवाज एक स्वाभिमानी नेतृत्व सन्माननीय विजयभाई भगत साहेब यांच्या 28 वर्षांच्या अथक मेहनतीचा परिपाक या मैदानावर भरत असलेली धर्मवीर चषकाची ही स्पर्धा. चला मॅचला सुरुवात करायची आहे. पहिली इनिंग आपण पाहिली के जीवदानी मानिवली या संघाच्या विपक्ष खेळणाऱ्या चोळेगाव ठाकुर्ली या संघानं. यापुढील होणारा सामना गावदेवी 11 वेहेळे विपक्ष नारायण प्रतिष्ठान वडवली संघ. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. गावदेवी 11 वेहेळे आणि नारायण प्रतिष्ठान वडवली संघ. या अगोदरची आपण मॅच पाहिली होती. चोळेगाव ठाकुर्ली या संघानं भादवडच्या विपक्ष 82 धावांचं टार्गेट उभं केलं होतं. पण एक गोष्ट मात्र आपल्याला विसरता येत नाही. या 82 धावा डिफेंड करताना सेकंड इनिंगमध्ये चोळेगाव ठाकुर्ली संघाच्या गोलंदाजांनी तब्बल 76 धावा खर्च केल्या होत्या. कुठेतरी यावेळेला ज्या गोलंदाजांकडनं चुका होत्या त्या चुकांची पुनरावृत्ती मात्र या मॅचमध्ये टाळावी लागेल. कारण 94 धावा धावफलकावर आहेत. 95 धावांचं महाकाय आव्हान उभं केलं गेलं. परंतु जर गोलंदाजांकडनं चुका झाल्या तर या 95 धावांचं पाठलाग करत असताना निश्चित आपल्याला समोरचा संघ जो आहे के जीवदानी मानिवली हा त्याच प्रकारचं आक्रमण त्याच प्रकारचं प्रहार करताना आपल्याला दिसून येईल. त्यामुळे पहिल्या सामन्यामध्ये जरी विजय मिळाला असेल ना तरी मग मात्र आपण ज्या चुका केल्यात त्या चुकांवर अभ्यास करण्याची महत्त्वाची गरज आहे. म्हणतात ना की जिंकलं तर आवरायचं आणि हारलं तर मग मात्र सावरायचं. या गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजेत. के जीवदानी मानिवली या संघाकडनं या 95 धावांचा प्रतिकार कसा केला जाईल. मानिवली या संघाकडनं आपल्याला सलामीवीरांच्या भूमिकेत पाहायला मिळतील. स्ट्राईकला असेल आकाश आणि नॉन स्ट्राईकला असेल मुकेश गायकर. एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातलं. यावेळेला संघासाठी काय होईल आणि ठाकुर्ली या संघाकडनं चोळेगाव ठाकुर्ली या संघाकडनं सलामीवीर गोलंदाजाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल. बोल किरण. फर्स्ट बॉल ऑफ दिस इनिंग. पहिला चेंडू फ्लाईट केला होता आणि चेंडूला देखील हवाई रूप दिलंय. पहिल्या चेंडूवर वेलकम टू 6 षटकारानं स्वागत केलंय. मी मगाशीच म्हटलं होतं की 95 धावांचा डोंगर उभारला असेल आणि तो डोंगर जर सर करायचा असेल तर निश्चित पद्धतीनं विपक्ष संघाकडनं देखील आपल्यावर आक्रमण होईल. या पहिल्या चेंडूवर षटकारानं स्वागत केलं आणि सांगितलंय की 95 धावांचा डोंगर आमच्या नजरेच्या टप्प्यात आहे. फक्त तो सर कसा करायचा याचा मात्र विचार सुरू असेल. पहिल्याच चेंडूवर आपल्याला वायडिश लॉंग ऑनच्या रिजनमध्ये हा एक घणाघाती प्रहार पाहायला मिळाला. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल जाणवतील. चोळेगाव ठाकुर्ली संघ गोलंदाजाच्या बाजूमध्ये काहीतरी नियंत्रणामध्ये आपल्याला कमालीची कमतरता पाहायला मिळते आणि बॅट्समन आकाशच्या या पहिल्याच प्रहारावर 6 धावा. या 6 धावा. या षटकातला पुढचा चेंडू. सेकंड बॉल पंच करण्याचा प्रयत्न होता. गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच झालाय आणि तो मात्र आपल्याला अनएक्सेप्टेड बाउन्स पाहायला मिळतोय. अतिरिक्त उसळी पाहायला मिळते. फिरकीची कमाल आहे. पहिल्या चेंडूवर आघात झाला प्रहार झाला. कमालीचा संत गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि ज्या पद्धतीने एक क्षेत्ररक्षण सजवलंय त्या पद्धतीनं गोलंदाजी होईल का. शपलून खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला मात्र या वेळेला 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट मिड ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात. अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. एखादा सिंगल किंवा मग त्यानंतर जर डॉट बॉल येत असेल तर निश्चित पद्धतीनं रिक्वायर्ड रन रेट जो आहे आस्किंग रन रेट जो आहे अपेक्षित धावांची जी सरासरी आहे ती मात्र आपल्याला इन्क्रीज होताना पाहायला मिळेल. ती मात्र वृद्धिंगित होताना पाहायला मिळेल वाढताना पाहायला मिळेल. आणि वाढणारी धावांची सरासरी ही नेहमी पाठलाग करणाऱ्या संघासाठी डोकेदुखीचं कारण ठरते. यावेळेला स्ट्राईकला असेल डावखुरा त्याचा फलंदाज मुकेश गायकर. टेनिस क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव आहे आणि यावेळेला मुकेशला आपला इतिहास बाजूला ठेवून वर्तमानात संघासाठी सर्वोत्तम खेळ मात्र साकार करावा लागेल. कारण समोर 95 धावांचा महाकाय डोंगर मात्र उपलब्ध उभा आहे. या षटकातला पुढचा चेंडू
हा वेळेला फुल लेनचा चेंडू होता. चेंडूचा वेग आपण बघू शकता. कमालीच्या संत गतीची चेंडू. मिसअंडरस्टँडिंग. नॉन स्ट्रायकर एंड कॉलचा विचार केला नाहीये. एंड सोडला आणि त्यानंतर मुकेश गायकरनं पाहिलं धाव पूर्ण होणार नाहीये. जीव धोक्यात घालण्यापेक्षा नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाचा कॉल मात्र रिजेक्ट केला. त्यानंतर अचूक वेगवान थ्रो आणि नॉन स्ट्रायकर एंडला गडी मात्र धावबाद होईल. पहिला झटका बसेल KS जीवदानी मानिवली या संघाला. या पद्धतीनं तुम्ही पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न करत असाल आणि धावबादच्या स्वरूपात जर गडी गमावत असाल तर मग मात्र निश्चितपणानं तुम्ही अपयशाला स्वतःच्या जवळ स्वतःहून निमंत्रण देत आहात. यावेळेला क्रमांक 3च्या फलंदाजीवर आपल्याला पाहायला मिळेल KS स्पोर्ट्स मानिवली या संघाकडनं फलंदाज भाऊस. स्ट्राईकला असेल मुकेश गायकर. बॅट तळपावी लागेल. आक्रमण करावं लागेल. हल्ला बोलावा लागेल तर मात्र मग या संघाच्या पुनर्गमाचे दरवाजे उघडलेले दिसतील. यावेळेला पुन्हा स्लो ऑन बॉल फ्लाईट केला होता. चेंडूला दाखवला आसमान. मिड विकेटच्या रिजन मध्ये लाजवाब अप्रतिम. वाहा आहा हे शब्द मात्र मुखातून निघतील. बॉडी बॅलन्स बघा. संतुलन बघा. मिड विकेटच्या त्या बाउंड्री लाईनला टच असताना देखील आपले पाय पुढे घेतले आणि यावेळेला व्हॉलेंटियर्स मात्र सांगतील की क्षेत्ररक्षक बाउंड्री पासनं लांब आहेत. लाजवाब झेल. या प्रकारचं या दर्जाचं क्षेत्ररक्षण तुमच्याकडनं होतं ना तेव्हा मात्र निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये षटक हाताळणारा गोलंदाज खऱ्या अर्थानं आत्मविश्वासावर स्वार होतो. क्रिकेटची ही गंमत आहे. आक्रमकता तुमच्याकडे असेल पण संयमता बाळगावी लागेल आणि ज्याला मैदानाच्या आत आक्रमकता आणि संयमता यांचा ताळेबंद साधता येतो, यांचा ताळमेळ साधता येतो, त्याला मात्र क्रिकेटमधल्या यशस्वीतेचा मध्यबिंदू देखील साधता येतो. आणि लाजवाब बॉलिंग. कर्णधारानं किरण नावाच्या फिरकीपटूला पहिल्यांदा ओपनिंग बॉलरच्या भूमिकेत पाचारित केलं. फ्लाईट करण्यामध्ये माहीर मानला जातो आणि आपण त्याच्या गोलंदाजीला बघू शकतो. मिडल स्टंपवर बॉलिंग पिचिंग असेल किंवा मग लेग स्टंपला बॉल पिच करून बाहेर काढण्याची पद्धत असेल. इनसाइड आउट फटका खेळण्यासाठी कोणत्या प्रकारचा प्रहार केला जात नाही आहे. तुम्ही ज्या वेळेला स्पिनच्या विरुद्ध खेळण्याचा प्रयत्न करता त्यावेळेला मात्र तुम्हाला प्रॉपर टायमिंग साधता येत नाही आहे. मिडल ऑफ बॅट करता येत नाही आहे. त्यावेळेला तो फटका मात्र चेंडूवर प्रहार होईल. उंची मात्र चेंडू गाठेल पण अंतर गाठण्यामध्ये यशस्वी होतो आणि त्याचं फलद्रूप स्वरूप म्हणजे गोलंदाज यशस्वी होताना पाहायला मिळतो. या षटकातला पुढचा चेंडू लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजाला वाटलं होतं, फलंदाजाला वाटलं होतं की आत्ता पद्धतीनं ज्या प्रकारे चेंडू हाताळले लेग ब्रेक होईल पण हा गुगलीचा मारा केला गेला. व्हेरिएशन दाखवलं. चेंडू आहे त्याच ॲक्शनमध्ये सेम रिस्ट ॲक्शनला तो मात्र डिलिव्हर झाला, रिलीज केला पण चेंडू पडल्यानंतर आपल्याला आतमध्ये येताना पाहायला मिळाला. गुगलीच्या रूपात हा ऑफ ब्रेक आणि बॅट्समनची तारंबळ उडालेली पाहायला मिळाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर KS जीवदानी मानिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच केवळ आणि केवळ 7 धावा, 8 धावा आणि या 8 धावा धावफलकावर लगावण्यासाठी 2 गड्यांचा मोबदला मात्र त्यांना चुकता करावा लागलाय. समीकरण बदललं जाईल. विजयासाठी आता मात्र आवश्यक असतील 24 चेंडू आणि 87 धावा. 24 चेंडू आणि 87 धावा. जवळपास 22 धावांची सरासरी प्रत्येक षटकामागे तुम्हाला राखावी लागेल जर KS जीवदानी मानिवली या संघाला विजय संपादित करायचा असेल. मित्रांनो म्हणतात ना तुमच्यातल्या स्वतःच्या सामर्थ्याची ओळख तुमची तुम्हालाच असते. बाहेरची लोक, बाकीची लोक मात्र फक्त तुमच्या ताकदीचा अंदाज लावू शकतात पण तुमच्यामध्ये किती सामर्थ्य आहे हे आपल्याला कळालं ना की मग मात्र आपल्यावर होणाऱ्या हल्ल्याला, आपल्यावर होणाऱ्या आक्रमणाला आपण निश्चित पद्धतीनं परतावून लावू शकत असतो. यावेळेला लेफ्ट आर्म गोलंदाज दुर्गेश ज्यानं पहिलं या अगोदरचा सामना देखील गाजवला होता. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा दुर्गेशकडनं केला जातोय परंतु या सगळ्या गोष्टी आपल्याला लाईन मिस झाली वाईटच्या रूपात. एक धाव. यावेळेला फुल टॉस चेंडू प्रहार केला गेला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. चेंडू काही कॅरी होऊ शकला नाही. तुर्तास एका धावेवर समाधान मानावं लागेल KS जीवदानी मानिवली या संघाला. या षटकातला पुढचा चेंडू बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्म बॉलर मिस्टर दुर्गेश रेडी. स्ट्राईकला असेल फलंदाज भाऊस. मोठे फटके खेळावे लागतील कारण प्रत्येक चेंडू गणिक ज्या पद्धतीनं सतीक बॉलिंग होते, ज्या पद्धतीनं गोलंदाजांनी भेदकता अवलंबलेली आहे निश्चित पद्धतीनं हे आक्रमण परतावं लावेल का. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शॉट मिड ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाही आहे. झेलबाद होईल, परतावं लागेल, माघारी बसेल. तिसरा झटका KS जीवदानी स्पोर्ट्स मानिवली या संघाला.
तमाम क्रिकेट रसिकांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजेच महादू पाटील क्रीडांगण, शनिवार पाटील नगर, मोहने कोळीवाडा, आंबिवली पूर्व तालुका कल्याण इथून मात्र आपल्या सगळ्यांसाठी क्रिकेटपटूंसाठी भव्य ओराम क्रिकेट स्पर्धेचं आयोजन दिनांक 23, 24, 25, 26 आणि 27 फेब्रुवारी 2022 रोजी केलेलं आहे. यामध्ये 8 पोल आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं पारितोषिक रुपये 1,00,000 आणि आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक ₹50,000 आणि आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक ₹25,000 आणि आकर्षक चषक, चतुर्थ पारितोषिक ₹25,000 आणि आकर्षक चषक. वळ्यात मॅचकडे दुर्गेश. या वेळेला फुललेनचा चेंडू होता, कव्हरच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान 2 धावा मात्र धावून निघतील पूर्ण. त्याच पद्धतीनं या क्रिकेट स्पर्धेमध्ये म्हणजेच शिवसेनेच्या माध्यमातून गावदेवी 11 वेहळे आणि नारायण प्रतिष्ठान वडवली या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचे. वेहळे संघाचा कॅप्टन इथे हजर आहे. नारायण प्रतिष्ठान वडवली संघाचा कर्णधार लवकर यायचा. यावेळेला फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गोल परतावं लागेल माघारी आणि दुर्गेश आपल्या गोलंदाजीतलं कसब इथं मात्र प्रदर्शित करेल. नारायण प्रतिष्ठान वडवली संघ आपला संघनायक नाणेफेकीसाठी यायचा आहे. गावदेवी 11 वेहळे संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. लवकरात लवकर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि मगाशी आपण ज्या स्पर्धेचा उल्लेख करत होतो ती स्पर्धा शिवसेना मध्यवर्ती शाखा मोहने यांच्यामार्फत हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे चषक 2022 हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय आणि ज्याच्यासाठी सगळ्यांचं सहकार्य शिवसेना शाखा मोहने अटाळी, वडवली आणि बल्ल्याणी यांच्या माध्यमातून. वारेट संघाचा कर्णधार गावदेवी स्पोर्ट्स वारेट. मी आधी तेच बोललो होतो. चला, वेहळे संघ आणि वडवली संघ नाणेफेकीचा कौल या दोन संघांदरम्यान होतो. या षटकातले आतापर्यंत 4 चेंडू झाले. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या षटकातला आणि धावफलकावर धावा लगावले गेल्यात 1 to 12, एकावर 2, 12 धावा. 95 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी शरणागती पत्करताना दिसून येतोय तो मानवलीचा संघ. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला पुढे खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला आसमान दाखवलाय. संघर्षाच्या प्रतिकाराचा अंत पाहणारा आणि चेंडूला खऱ्या अर्थानं आसमान दाखवणारा हा असेल पॉवरफुल 6 षटकार. या 6 धावांनी KS जीवदानी स्पोर्ट्स मानिवली या संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल 18, एकावर 8, 18 धावा. आणि दुर्गेश विचार करत असेल कारण की आतापर्यंत गडी गमवावे लागलेत ते KS जीवदानी मानिवली या संघाला तब्बल 4 आणि 4 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 18 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय तो म्हणजेच KS जीवदानी मानिवली संघ. कुठेतरी चोळेगाव ठाकुर्ली संघाचा कर्णधार विचार करत असेल की ज्या पद्धतीनं गोलंदाजी आपली होते, पहिल्या सामन्यामध्ये अपयश आलं, या सामन्यामध्ये कमबॅक पाहायला मिळतंय, पुनरागमन पाहायला मिळतंय, फलंदाजांच्या विरुद्ध एक यशस्वी रणनीती पाहायला मिळते आणि त्याचाच परिपाक मॅच बॉल आलाय, तो मॅच बॉल घ्यायचा आहे आणि त्याचाच परिपाक आपल्याला पाहायला मिळतो की धावांची सरासरी राखण्यामध्ये सपशेल अपयशी ठरलाय तो म्हणजेच KS जीवदानी स्पोर्ट्स मानिवलीचा संघ. या षटकातला हा असेल क्रमांक 6 म्हणजे शेवटचा चेंडू. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा दुर्गेश आणि स्ट्राईकला असेल बॅट्समन मिलन. यावेळेला फुललेनचा चेंडू होता, एक सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह. चेंडू मात्र मैदानाच्या आत थांबणार नाहीये. व्यापीडाईसवर सलामी देईल 1 बाउन्सच्या रूपात. चेंडू निघून गेलाय सीमा पार. या धावा मिळतील 4 कारण पाहायला मिळेल एक खणखणीत चौकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर KS जीवदानी स्पोर्ट्स मानिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 2 to 22, 2 2, 22 धावा. समीकरण मात्र आणखी कठीण होईल कारण विजयासाठी मानिवली संघाला 18 चेंडू आणि 73 धावांची गरज. 18 चेंडू आणि 73 धावा म्हणजे जवळपास 24.33च्या सरासरीनं या धावा जमवाव्या लागतील. येणारा प्रत्येक चेंडूवर प्रहार, येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर आक्रमण, येणारा प्रत्येक चेंडू सीमारेषा पल्ल्याड, याच सूत्रांना अवलंबावं लागेल जर या मॅचमध्ये जिवंत राहायचं असेल. या स्पर्धेमधला आपलं आव्हान
KS जीवदानी स्पोर्ट्स मानिवली या संघाला कायम ठेवायचं असेल आणि ज्या पद्धतीनं गोलंदाजी हाताळली गेली आहेत, सुरुवातीची मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं अतिशय उत्तमरित्या हाताळली आहेत ती मात्र चोळेगाव ठाकुर्ली संघानं अगदी तो फॉर्म कायम ठेवावा लागेल. त्याच लाईन लेंथवर बॉलिंग करणं या वेळेला गरजेचं असेल ते म्हणजे चोळेगाव ठाकुर्ली संघाला. अन्यथा फर्स्ट मॅचमध्ये जे एक अपयश आपल्याला पाहायला मिळालं होतं, यश मिळून देखील त्याचा परिपाक इथं दिसता कामा नये. अकोटप्प्याचा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज लागली आणि चेंडू मात्र निघून गेलेला आहे घोषित क्षेत्रात अवघ्या एका धावेसाठी. बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय या षटकातला पुढचा चेंडू अक्षय याचा यावर प्रहार करण्याचा प्रयत्न होतो. प्रत्येक चेंडूवर आपल्याला संघर्ष पाहायला मिळतोय, पण आज संघर्षाची धडपड ऐन वेळ गमावल्यानंतर जर पाहायला मिळत असेल तर निश्चितपणानं त्याचा कोणत्याही प्रकारचा फायदा आपल्या संघाला होताना आपल्याला दिसणार नाही. एक धाव एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 3-0-30 3 0. 30 धावा. लास्ट बॉल ऑफ दिस थर्ड ओव्हर. अक्षय ऑन अ बॉलिंग मार्क. शपलून खेळण्याचा प्रयत्न होता, फलंदाजाला फॉलो केलं गेलं. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि यावेळेला बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क असणार नाही. पंच निलेश महाजन सर यांचा लेग बाईटचा इशारा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर KS जीवदानी स्पोर्ट्स मानिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 31-31 3 31 धावा. उरले 12 चेंडूंचा खेळ. 95 धावांचा चालू आहे मैदानाच्या आत पाठलाग आणि पहिल्या 3 षटकांमध्ये पूर्णपणे निर्विवाद हुकूमत वर्चस्व अधिराज्य गाजवलंय ते म्हणजे चोळेगाव ठाकुर्ली या संघानं. लाजवाब गोलंदाजी. पहिला डाव चोळेगाव ठाकुर्ली संघाच्या बाजूने राहिला. 30 चेंडूंमध्ये 94 धावांचा डोंगर उभारला गेला आणि त्यामध्ये कमालीची फलंदाजी येणाऱ्या प्रत्येक फलंदाजानं केली. मग त्यामध्ये राहुल चौधरी असेल, विक्रांत पाटील असेल किंवा मग अक्षय महाडिक असेल आणि त्यानंतर आणखी एक अक्षय तायडे असेल ज्याच्या बॅटमध्ये देखील आपण एक षटकार पाहिला. येणाऱ्या प्रत्येक फलंदाजानं गोलंदाजांची पिसं काढण्याचं काम केलं आणि त्याचा परिपाक फलंदाजांना जिथं डाव सोडला ना तिथून मात्र त्या डावाला पिकअप केलं आणि या मॅचवर स्वतःचं राज्य अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न केला. बॉलिंग मार्कवर वन्स अगेन दुर्गेश. फर्स्ट बॉल फुल टॉस चेंडू खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू निघून गेलाय घोषित क्षेत्रात केवळ आणि केवळ एका धावेसाठी. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 3-2-32 3 2 32 धावा. 11 चेंडू आणि विजयासाठी 63 धावांची गरज. 11 चेंडू आणि 63 धावा. लक्ष प्रत्येक चेंडू गणित कठीण होत आहे आणि कठीणाचं रूपांतर अगदी लवकरच अशक्यामध्ये पाहायला मिळेल कारण या प्रकारच्या डॉट बॉलची जेव्हा शृंखला आपल्या समोर अवतरित होईल. डॉट बॉल 10 चेंडू आणि 63 धावा म्हणजे आता प्रत्येक चेंडूवर षटकार जरी आला तरी देखील KS जीवदानी स्पोर्ट्स मानिवली संघ हा मात्र या मॅचमध्ये विजयी होऊ शकणार नाही. या षटकातला पुढचा चेंडू वन्स अगेन दुर्गेश स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. ओव्हर यावेळेला आपण जर हे षटकाचं जर विश्लेषण जर आपण केलं 3 चेंडू केवळ 1 धाव खर्च केली गेली आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा केला जातोय. नॅचरल स्विंगचा वापर होतोय. चेंडू पडल्यानंतर अतिशय वेगानं बाहेर, परंतु या अगोदरचा चेंडू आपण संत गतीचा पाहिला. याला पुन्हा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. टॉप एज लागली. चेंडू मात्र घोषित क्षेत्रात. ज्यावेळेस तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते, ज्यावेळेस तुम्ही मनामधून पराभव स्वीकारलेला असतो त्यावेळेला तुम्हाला बॉलवर
प्रहार करणं देखील कठीण जातं, कनेक्ट करणं देखील कठीण जातं, मिडलला बॅट करणं त्या प्रयत्नांमध्ये देखील तुम्ही असफल राहत असता. आणि क्रिकेटमधून म्हणतात ना की मनामधून तुम्ही विजयाची ईर्ष्या शेवटपर्यंत ठेवली पाहिजे आणि पराभव जर डोळ्यासमोर दिसत असेल ना तर तो पराभव देखील सन्मानानं स्वीकारला पाहिजे. म्हणून म्हणतात ना महेश सर की इतिहास तुमच्या पराभवाची सुद्धा नोंद घेतो, फक्त तुमचा संघर्ष मात्र दमदार असला पाहिजे. मात्र त्या दिशेनं आपल्याला तो कडवा संघर्ष, तो प्रतिकार या क्षणाला KS जीवदानी स्पोर्ट्स मानिवली या संघाकडनं पाहायला मिळणार नाही. या षटकातला पुढचा चेंडू वन्स अगेन बॉलिंग मार्कवर दुर्गेश स्ट्राईकला असेल बॅट्समन. लो फुल टॉस. यावेळेला क्षेत्ररक्षक अगदी निर्धास्तपणे पोहोचतायत. चेंडूपर्यंत भेटला तर भेटला, जीवाची तगबग नको. आणि चेंडू मात्र सीमा पल्ल्याआड जाताना 4 धावा प्राप्त होतील. 4 धावांना संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 37-37, 3 37 धावा. या षटकातला पुढचा चेंडू इज द लास्ट बॉल ऑफ दिस 4th ओव्हर. मिस्टर दुर्गेश ऑन अ बॉलिंग मार्क. पुन्हा चेंज ऑफ पेस ऑन साईडला भिडकावून दिलंय. लॉंग ऑन रिझन मधला क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. आता मात्र दोन्ही संघाकडनं जर आपण बॉडी लँग्वेजचा विचार केला, देहबोलीचा विचार केला तर निश्चितपणानं दोन्ही संघ निर्धास्त आहेत. कारण एका संघाला पराभव मात्र आपल्या नजरेसमोर दिसतोय आणि दुसऱ्या संघाला विजयाचा घास देखील अगदी आपल्या मुखाजवळ आलेला दिसतोय. 6 चेंडू अजूनही शिल्लक असतील या डावातले. धावसंख्या धावफलकावर लगावली गेले 38-38 आणि विजयासाठी मात्र अजूनही आवश्यक असतील त्या 6 चेंडू 57 धावा. 6 चेंडू आणि 57 धावांची गरज असेल. विजय, लक्ष्य, मंजिल, ध्येय, यश या सगळ्या गोष्टी तुर्तास तरी KS जीवदानी स्पोर्ट्स मानिवली संघाच्या शब्दकोशातून आपल्याला बाहेर गेलेला पाहायला मिळतील. कारण लाजवाब प्रदर्शन. पहिल्या डावात फलंदाजी करण्याची संधी मिळाली, त्यावेळेला त्या संधीचं सोनं करण्यामध्ये यशस्वी ठरला चोळेगाव ठाकुर्लीचा संघ. या षटकातला पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा फुल लाईनचा चेंडू होता, उडवण्याचा प्रयत्न केला. टायमिंग प्रॉपर नाही आणि क्षेत्ररक्षकाचं क्षेत्ररक्षण मात्र प्रॉपर आहे. कारण झेल पकडला गेलाय. बसेल आणखी एक झटका या शेवटच्या क्षणाला KS स्पोर्ट्स मानिवली या संघाला. प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न झाला, परंतु ज्या पद्धतीनं येणाऱ्या फलंदाजांनी चोळेगाव ठाकुर्ली या संघाच्या फलंदाजांनी फलंदाजी केली होती, तो मार्ग स्वीकारण्यामध्ये आणि त्या मार्गावर चालण्यामध्ये सातत्याने अपयशी ठरला KS जीवदानी स्पोर्ट्स मानिवलीचा संघ आणि त्याचा परिपाक संघ बॅकफुटवर. यावेळेला पुढे खेळण्याचा प्रयत्न होता. अवे फ्रॉम बॉडी ही डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. चेंडूपर्यंत पोहोचल्यानंतर केवळ अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑनच्या रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. प्रत्येक चेंडू गणिक आपला विजयावर शिक्कामोर्तब करण्याचं काम चोळेगाव ठाकुर्ली संघाच्या वतीनं. लो फुल टॉस भिरकावून दिलंय. कॉर्नरचा क्षेत्ररक्षक कॉर्नर रिजन मध्ये येऊन यावेळेला फील्ड करेल. थ्रो पाहायला मिळेल आणि निश्चितपणानं विजयाच्या अगदी उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय चोळेगाव ठाकुर्लीचा संघ. यावेळेला पुन्हा पुढे येऊन करण्याचा प्रयत्न होता. फलंदाजांच्या मनसुब्यांना हेरलं गेलं आणि त्या मनसुब्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम गोलंदाज विनयच्या माध्यमातून अगदी बखुबी, अगदी चोखरित्या बजावलेला आपल्याला पाहायला मिळेल. दिस इज द 5th बॉल ऑफ दिस ओव्हर. यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. बॅट्समनला देखील फॉलो करण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून झाला. परिणामस्वरूपी आउट ऑफ द लेग स्टंप ही डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि पंच निलेश महाजन यांचा मात्र वाईटचा इशारा. आणखी एक चेंडू या षटकातला. यावेळेस मात्र यष्ट्यांचा वेध घेईल. अचूक नेमधरला. फलंदाजाला पाहिलं. प्रत्येक चेंडूवर स्टेप आउट करून आक्रमण करण्याचा प्रयत्न होतोय, पण त्या प्रयत्नामध्ये गोलंदाजी या शेवटच्या क्षणालाही फलंदाजांवर कोणती दयामाया दाखवताना दिसून येणार नाही. दांडीगुल होईल, त्रिफळाचित होईल, यष्ट्या उद्ध्वस्त होतील. परतावं लागेल माघारी KS जीवदानी स्पोर्ट्स मानिवली संघाच्या आणखी एका फलंदाजाला. यानंतर या मॅच मधला हा असेल शेवटचा चेंडू जो टाकण्यासाठी सज्ज होईल पुन्हा एकदा गोलंदाज विनय. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2022चं हे आयोजन आपण बघतोय आणि आज कल्याण भिवंडी या गटातील संघांना खऱ्या अर्थानं शहापूर नगरपंचायतीचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष तथा शिवसेना शहापूर शहर प्रमुख सन्माननीय विजयभाई भगत साहेब यांच्या आयोजनातून साकार होत असणाऱ्या या स्पर्धेमध्ये ही संधी दिली जाते. दिस इज द लास्ट बॉल ऑफ दिस मॅच. या शेवटच्या चेंडूवर प्रहार केला आहे, परंतु त्यावरचा हल्ला देखील कुठेतरी कमी ताकदीचा वाटतोय आणि लाजवाब खेळीच्या बळावर पहिल्या डावातल्या
तुफान, धुवाधार, आक्रमक, वादळी स्वरूप धारण करणाऱ्या फलंदाजीच्या जोरावर तब्बल 94 धावांचा डोंगर उभारला गेला आणि त्याचा पाठलाग करताना आपल्याला दबावाखाली केवळ आणि केवळ 42 धावांपर्यंत पोहोचताना दिसून आला, तो म्हणजेच केस जीवदानी स्पोर्ट्स मानिवलीचा संघ. हार्ड लक मानिवली, परंतु गुड लक यावेळेला आपल्याला पाहायला मिळेल.